माझ्या वडिलांना खूप खोकला कफ वगैरे झाला होता आणि एका पायाची शीर दबली होती. तर माझे हे सगळं संकल्प व प्रार्थनेमधूनच वडिलांना बरं वाटलेलं आहे. किती टक्के फरक पडला? आता त्यांना 90% पायाचा फरक पडलेला आहे आणि खोकला पण 90% गेलेला आहे. दत्तधाम सरकार हवन पण केलं होतं आपण. एक 3-1 महिने झाले त्याला. हा हे काय वडील आहेत. डोळे बंद करायचे आहे. नाव काय? शिवराम बाबू हडवळे. डोळे बंद करायचे आहे. त्यांना चित्त स्थिर करायचं आहे. त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे त्रिभुवनात संपूर्ण जीवसृष्टी उत्पन्न करणारे व ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तींनी युक्त असणारे दत्त प्रभुत्यामध्ये बसलेले आहे. दत्त प्रभुत्यामध्ये बसलेले आहे. दत्त प्रभूंच्या शक्तीने कमाल केली आहे. त्यांना भास होत राहत पाहिजे. हो होतो ना. श्री दत्त प्रभूंच्या शक्तीने कमाल केलेली आहे. मनामध्ये प्रवेश केला आहे. कुठता येत नाही, चालता येत नाही, पूर्ण शरीरयुक्त. हो बरोबर. वाकडा येतो, दम लागतो, राहतो, जीव चाललाय. हो बरोबर. डॉक्टर काबील पण बोललाय. हो जी काही आजार विचारांची स्फूर्ती होती ती पूर्णतः या शरीररूपी यंत्राद्वारे पूर्णपणे ते चुंबून घेतलेली आहे. ओ ओ ओ शिव शिव शिव. शरीर मोबाईलला राहत पूर्ण. त्यांना डोळे चालू बघा. फरक वाटला का? थोडं चालेल. चालू बघा. बसून बघा, उठून बघा. चला बिंदा चला. कसं चला थोडा खाली बसून उठून बघा. या इकडं या इकडे. या इकडं या इकडं काय वाटतं? या इकडं. हात एक फुट बशी काढा. एक उठ बशी काढा. येईल का थोडा बस. बिंदास खाली बसून उठून बघा. बसा डायरेक्ट तसंच. बिंदास. दत्तधाम सरकार की जय.